वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला विषय हा आहे मेंटल हेल्थ. आता मेंटल हेल्थमध्ये घेणार आहे, त्याच्यामध्ये 20 मार्क्ससाठी टिपा टिपा लिहा. तर हा क्वेश्चन जो आहे हा 20 मार्क्ससाठी येऊन गेलेला आहे पेपरमध्ये. ठीक आहे, तर सुरू करूया. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला जॉईन झाले नसाल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया. मनोरुग्ण परिचारिका गुणवैशिष्ट्ये. आता मनोरुग्ण परिचारिकेची गुणवैशिष्ट्ये आहेत. तर हा क्वेश्चन आहे 5 मार्क्ससाठी. क्वालिटीज ऑफ फिजिस्ट्रिक नर्स. फिजिस्ट्रिक नर्सच्या क्वालिटीज. ठीक आहे, तर पहिली जी क्वालिटी आहे ते म्हणजे असहानुभूती. असहानुभूती रुग्णाच्या भावना आणि वेदना त्यांच्या जागी राहून समजून घेणे. आता रुग्णाच्या ज्या भावना आहेत म्हणजेच एम्ब्रॉयडरी, जे भावना त्यांच्या जागी उभे राहून समजून घेणे हे पहिलं कर्तव्य आहे ते म्हणजेच फिजिस्ट्रिक नर्सचं. दुसरं म्हणजेच निरीक्षण कौशल्य. रुग्णाच्या वागण्यातील किंवा बोलण्यातील सूक्ष्म बदल टिपणे. आता रुग्णाच्या वागण्यातील किंवा बोलण्यातील सूक्ष्म म्हणजे छोटे छोटे बदल टिपणे. उदाहरणार्थ आत्महत्येचा विचार किंवा वाढलेली अस्वस्थता. आता रुग्णाच्या वागण्यातील बोलण्यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. जसे की उदाहरणार्थ आत्महत्येचा विचार किंवा बदललेले अस्वस्थता, हे याच्याकडे लक्ष देणे हे फिजिस्ट्रिक नर्सचे दुसरे कर्तव्य. त्याच्यानंतर संयम म्हणजेच पेशंट. मनोरुग्ण अनेकदा विसंगत किंवा हिंसक बनू शकतात. आता जे मनोरुग्ण रुग्ण आहेत ते काय होतात, तर अनेक वेळा असं होते की ते विसंगत किंवा हिंसक वागू शकतात. तर अशा वेळी शांत राहून परिस्थिती हाताळणे हे एक मोठं कर्तव्य आहे परिचारिकेचं. प्रभावीपणे संवाद करणे. रुग्णांशी विश्वासाचे नाते तयार करून त्याला बोलणे करणे. 5वी क्वालिटी काय आहे, तर आता प्रभावी संवाद म्हणजे शांत आणि सुलभपणे रुग्णाशी विश्वासाचं नातं हे रुग्णासोबत तयार करणे. तर त्याला बोलणे करणं, रुग्णाला बोलणे करणे, निश्चयता आणीबाणीच्या प्रसंगी त्वरित आणि योग्य शास्त्रीय निर्णय घेण्याची क्षमता हे म्हणजे नर्सच्या अंगी असलेली ही क्वालिटी असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आणीबाणीच्या म्हणजे आपत्कालीन प्रसंगीच्या वेळी नर्सने काय करायचं, तर शास्त्रक्रिया निर्णय घेण्याची क्षमता तिच्या अंगी असणे हे खूप आवश्यक आहे. नंतर आहे व्यवसाय उपचार म्हणजे ऑक्युपेशन थेरपी ओटी, त्यालाच ऑक्युपेशन थेरपी असे म्हणतात. तर ऑक्युपेशन थेरपीचा उद्देश काय, रुग्णाला त्यांच्या आजारातून बाहेर काढून दैनंदिन जीवनात पुन्हा सक्रिय करणे. पहिला उद्देश त्याचा जो आहे तो म्हणजे रुग्णाला त्याच्यातून बाहेर काढून, तर त्यांच्या आजारातून बाहेर काढून जे दैनंदिन कार्य आहे त्या कार्यात पुन्हा सक्रिय करणे हे त्याचं पहिलं उद्देश आहे. दुसरा उद्देश उपक्रम, यामध्ये हस्तकला, चित्रकला, विणकाम, बागकाम फायदा, यामुळे रुग्णाची एकाग्रता वाढते. आता दुसरं म्हणजे उपक्रम राबवण्यात येतात, त्याच्यामध्ये काय होतं, तर हस्तकला, चित्रकला, विणकाम, बांधकाम हे किंवा संधी तांत्रिक कामे दिली जातात. यांना काय होते, तर यांच्यामध्ये ऑक्युपेशन थेरपीमध्ये म्हणजेच ओटीमध्ये हे उपक्रम राबविण्यात येतात. आता याच्यात रुग्णाच्या तब्येतीमध्ये फार मोठा बदल होतो. ठीक आहे, नकारात्मक विचारांपासून लक्ष विचलित होते. आता अशा सर्व गोष्टींचे त्यांना जर कामात मन रमले, त्यांचे जे नकारात्मक विचार आहेत ते त्यांच्यापासून दुर्लक्ष होते आणि त्यांच्या जो मनात येणारा वारंवार आत्महत्येचा विचार जो आहे तो टळतो. कामावर लक्ष केंद्रित केल्याने त्याच लक्ष दुसरीकडे वळते आणि बऱ्यापैकी तो त्यांच्या दैनंदिन कामातला लागतो. तर हा एक मार्ग असतो रुग्णाला बाहेर काढण्याचा. तर हा दैनंदिन कामाला लागल्यानंतर जे दैनंदिनचे काम आहेत ते रुग्ण हे नेहमीसारखे त्वरित म्हणजे थोडे थोडे तो करू लागते आणि हा असा एक मार्ग आहे की याच्यातून रुग्णाला बाहेर काढणे सोपे होते. त्याच्यानंतर आहे नंबर 3, मनोरुग्णाच्या ॲडमिशन व डिस्चार्जची प्रक्रिया. आता मनोरुग्णाला ॲडमिट आणि डिस्चार्जची प्रक्रिया काय आहे ती या शॉर्टमध्ये आपण पाहू.
मनोरुग्णाच्या ॲडमिशन व डिस्चार्जची प्रक्रिया. आता ॲडमिशन, मानसिक आरोग्य कायद्यानुसार रुग्ण स्वतःच्या इच्छेने म्हणजेच ऑलिनेटरी किंवा नातेवाईकांच्या अर्जावर इन्व्हॉलेटरी भरती होऊ शकतो. आता ॲडमिशनची प्रोसिजर जी असते ती म्हणजेच मानसिक जो आरोग्य कायद्यानुसार रुग्ण हा स्वतःच्या इच्छेनेही ॲडमिट होऊ शकतो किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या अर्जावरूनही तो ॲडमिट होऊ शकतो किंवा इतरांना धोकादायक असेल तर त्या कायदेशीररित्या भरती करणे आवश्यक असते. आता इतरांना जर ते धोकादायक असेल तर त्याला कायदेशीररित्या डॉक्टरांना सांगून अटक करणे हे म्हणजेच ॲडमिट करणे हे आवश्यक असते. त्याच्यानंतर डिस्चार्जची प्रोसिजर काय? डिस्चार्ज, आता जेव्हा डॉक्टरांना वाटते की रुग्णामध्ये आता स्थिर आला आहे तेव्हा त्याला डिस्चार्ज दिला जातो. अनेकदा म्हणजे ट्रॅव्हल डिस्चार्ज दिला जातो, जेणेकरून रुग्ण समाजात कसा वागतो हे पाहता येते. आता ट्रॅव्हल डिस्चार्ज म्हणजे याच्यामध्ये काय होते तर रुग्ण बऱ्याच वेळा थोड्या नंतर त्याला डिस्चार्ज दिला जाते. आता जेणेकरून काय होतं रुग्ण समाजामध्ये कसा वागतो, कसा बोलतो, कसा राहतो याच्यावरून त्याच्या लक्षणावरूनच त्याला पुढची प्रोसिजरमध्ये समजते की रुग्णाची स्थिती आता सध्या स्थिर आहे का याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, हे याच्यामध्ये ट्रॅव्हल डिस्चार्जमध्ये ते कळून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर ECT, आता इलेक्ट्रॉनिक्स थेरपी म्हणजेच ECT त्याला असे म्हणतात. आता याला साध्या सोप्या सांगायचे म्हणजेच पद्धत, याची पद्धत जी आहे याला सामान्यतः शॉक ट्रीटमेंट असे म्हणतात. आता याला साध्या सोप्या भाषेमध्ये याला सामान्यतः शॉक ट्रीटमेंट असे म्हणतात. आता रुग्णाला भूल देऊन मेंदूमध्ये सौम्य विद्युत प्रवाह सोडला जातो. ह्याच्यामध्ये काय होते तर रुग्णाला भूल देऊन मेंदूमध्ये काय केला जातो तर एक सौम्य विद्युत प्रवाह सोडला जातो आणि तो वापर तीव्र नैराश्य. आता याचा वापर कुठं होतो म्हणजे की ज्यावेळेस मेंदूमध्ये सौम्य विद्युत प्रवाह सोडला जातो त्यावेळेस त्याचा वापर हा अशा रुग्णावरती केला जातो. तीव्र नैराश्य असलेला रुग्ण, तीव्र सिझोफ्रेनिया किंवा रुग्णांच्या औषधांचा परिणाम होत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे. आता जास्त नैराश्य असलेला रुग्ण किंवा सिझोफ्रेनिया किंवा ज्या रुग्णावर कोणत्याही औषध उपचाराचा कोणताही बदल किंवा फरक दिसत नाही त्या रुग्णामध्ये ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. आता याच्यामध्ये सुरक्षा काय आहे तर सुरक्षा म्हणजेच आजकाल ही पद्धत भूल देऊनही केली जाते किंवा असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित आणि वेदना विरहित आहे. तर ECT ही पद्धत कशी आहे? पूर्णपणे सुरक्षित आहे. तर ही एक भूल देऊन केली जात असलेली एक विद्युत प्रवाह प्रक्रिया आहे की ज्यामध्ये रुग्णाला सुरक्षित आणि वेदनारहित असते की याच्यामध्ये पेशंटला जे आहे रुग्ण त्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाही. याचा फायदा काय तर यामुळे मेंदूतील जे रसायनाचे आहेत म्हणजे न्यूरोसिस्टम म्हणजे न्यूरोट्रान्समीटर ते आहेत जी संतुलित राहण्यास मदत होते. आता याचा फायदा काय तर यामुळे मेंदूतील रसायने म्हणजे न्यूरोट्रान्समीटर जे आहेत ते संतुलित राहण्यास म्हणजे किंवा सुधारण्यास मदत होते. याला सर्वसामान्य भाषेमध्ये शॉक ट्रीटमेंट असे म्हणतात, पण ही एक सुरक्षित वैद्यकीय पद्धत आहे. ठीक आहे. तर हे झाले आपल्या 20 मार्क्ससाठी शॉर्ट्समध्ये टिपा लिहा. तर याच्यावरती तुम्हाला कोणत्याही प्रश्नावरती जर फुल एक्सप्लेनमध्ये मुद्द्यासोबत माहिती हवी असेल किंवा हँडरायटिंग नोट्स हवे असतील तर लगेच कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.